सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टीव्ही माफक दरात मिळण्याचं गडिंग्लज मधील एकमेव ठिकाण म्हणजेच न्यू वसुंधरा कम्युनिकेशन। एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलित दालन। सर्व प्रकारच्या फायनान्सची आणि तुमच्या सोयीनुसार EMI ची सोय। निव्वळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्ती ही एकाच छताखाली। वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशनला अवश्य भेट द्या। प्रभाग क्रमांक 9 मधून लढू इच्छिणारे रामगुंडा उर्फ गुंड्या पाटील यांचा आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। प्रचाराचा शुभारंभचा हा धडाकेबाज पद्धतीने करण्यात आलेला आहे। गडिंग्लज शहरातील आणि प्रामुख्याने वार्डातील शेकडो युवकांनी आज या प्रचार शुभारंभामध्ये सहभागी झालेले होते। स्वतःची बाईक घेऊन या प्रचार शुभारंभ प्रसंगी येथे आज उपस्थित होते आणि आज या खऱ्या अर्थाने प्रचाराला शुभारंभ झालेला आहे। श्री गाळभैरव देवाचे आणि गडिंग्लज मधील प्रामुख्याने देवादेवतांचे आशीर्वाद घेऊन आज प्रचार शुभारंभ झालेला रामगुंडा उर्फ गुंड्या पाटील आपले तर काय पालिकेचं वेचन घेऊन जात आहे आणि आज प्रचाराचा शुभारंभ केलाय। गडिंग्लज आणि गडिंग्लज परिसरातील देवादेवतांचा आशीर्वाद घेऊन काय साकडं घातलाय। आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस वंदन करून, त्याच पद्धतीने बसवेश्वर महाराज यांच्या स्मृतीस वंदन करून, त्याच पद्धतीनं आई महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आणि डोंगरावर जाऊन श्री काळभैरवचं दर्शन घेऊन, त्याच पद्धतीनं महादेवाचे सोमलिंगाचे दर्शन घेऊन आज वार्डातील तसेच शहरातील शेकडो युवकांच्या ताकदीनं आणि शक्तीनं आज प्रचाराचा शुभारंभ केला। खरोखर मला एवढंच सांगायचं आहे, मी काळभैरवला एवढंच आणि आई महालक्ष्मीला साकडं घातलेलं आहे की हे गडिंग्लज शहर जर विकासाच्या दृष्टीनं कोल्हापूर जिल्ह्याच्या नकाशावर, महाराष्ट्राच्या नकाशावर जर गडिंग्लज शहर पुढे न्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता, महायुतीची सत्ता, मुश्रीफ साहेबाच्या विचाराचा झेंडा या नगरपालिकेवर 22च्या 22 नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून आल्याशिवाय राहणार नाही, हेच मी काळभैरवकडे साकडं मागे घातलेलं आहे। मुश्रीफ साहेबांनी मला एक सल्ला म्हणजे मी एक विचार दिला आहे की गडिंग्लज शहराचं विचाराचं विकासाचं राजकारण आपण इथून पुढच्या काळामध्ये करायचं। गडिंग्लज शहर आपलं हे विकासाच्या दृष्टीनं पुढे न्यायचं। मग ते गडिंग्लज शहराचा रिंग रोड असेल, गडिंग्लज शहरातील घरकुलचा प्रश्न असेल, त्याच पद्धतीने गडिंग्लज शहराचा ट्रॉफिकचा प्रश्न असेल, तसेच प्रशासकीय भवन म्हणजे सर्व प्रशासकीय कार्यालय एकत्र गडिंग्लज शहराचे एकत्र आणायचे हे असेल, म्हणजे असे गडिंग्लज शहराचे ड्रेनेजचा प्रश्न असेल ते आपण ह्या निवडणुकीनंतर मार्गी लावायचं आहे। म्हणजे असं तसेच फुटबॉलसाठी ग्राउंड असेल, आपण बॉर्डरगी रोडला नवीन ग्राउंड करत आहोत, त्यासाठी आपण ते ग्राउंड पूर्णत्वास न्यायचं आहे। म्हणजे असं गडिंग्लज शहराच्या दृष्टीने एक विकासाचं विजन घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीला जाणार आहोत आणि हेच लोकांच्या मध्ये आम्ही सांगणार आहोत की गडिंग्लज शहराचा विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुश्रीफ साहेबाच्या पाठीमागे तुम्ही ताकदीनं आणि शक्तीनं गडिंग्लज शहरातील जनता राहावी हीच मी विनंती करणार आहे। प्रचार आपला चालू झालेला आहे, फेऱ्या तुमच्या झाल्या असतील, कसा प्रतिसाद आहे, काय वातावरण आहे आता वार्डामध्ये? खरोखर जे आजपर्यंत मी गोरगरीब जनतेचे, मायबाप जनतेची जी कामं केली, जे मी माझे संपर्क असेल, त्याच पद्धतीनं बांधकाम कामगारांच्या माध्यमातून केलेलं काम असेल, अपंग विधवा परित्यक्त्या महिला यांचे पेन्शनचं काम असेल, तसेच महापूरमध्ये लोकांच्या ज्यावेळेला अडचण आली त्यावेळेला केलेलं काम असेल, कोरोनाच्या केलेलं काम असेल, तर या सगळ्याच पार्श्वभूमीवर फक्त माझी लोक, माझा प्रभाग, माझी जबाबदारी, तसेच गडिंग्लज शहरातील विविध विकासाच्या दृष्टीनं आम्ही केलेलं काम असेल, ह्याच दृष्टीनं आम्ही लोकांच्या समोर जातोय आणि अतिशय लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि या विकासाच्या दृष्टीने आणि संपर्काच्या दृष्टीनेच लोक आम्हाला मदत करतील आणि विजयाची 100% खात्री आहे। तर आपण पाहिलं की आज रामगुंडा उर्फ गुंड्या पाटील यांचा प्रचाराचा शुभारंभ हा झालेला आहे। शेकडो युवकांच्या साक्षीने, देवादेवतांच्या आशीर्वादाने त्यांनी हा प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि त्यांनी देवाकडे साकडं देखील घातलेलं आहे की राष्ट्रवादीचे 22 नगरसेवकांसह एक नगराध्यक्ष निवडून यावा आणि या गडिंग्लजचा विकास करण्याची, सेवा करण्याची संधी या राष्ट्रवादीच्या सर्व तरुण मंडळींना द्यावी असं त्यांनी आज साकडं देखील घातलेलं आहे आणि स्वतःच्या वार्डातून विजयाची खात्री असल्याचा दावा देखील आज या प्रचार शुभारंभानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून श्री रामगुंडा पाटील यांनी केलेला आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे।